ब्रह्मांड नायक संचारेश्वर श्री स्वामी समर्थ हे प्रज्ञापुरी तथा अक्कलकोटमधील गणेश मंदिरामध्ये चतुर्थ प्रहरी आले. बघता बघता दर्शनार्थींची प्रचंड गर्दी उसळली. त्यानंतर तेथे अक्कलकोटचे संस्थानिक मालोजी राजे हे सुद्धा त्यांचे कारभारी दाजीबा भोसले यांच्यासह आले. श्रीमंत मालोजी राजांनी स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व त्यांना त्यांच्या गळ्यात माळ अर्पण केली व श्रीफळही दिले. श्री स्वामी समर्थांनी श्रीमंत मालोजी राजे यांना श्रीफळ प्रसाद म्हणून दिले व स्वतःच्या गळ्यातील पुष्पमाला दाजीबा भोसले यांच्या गळ्यात घातली. तदनंतर त्यांनी काशाय वस्त्र श्रीमंत मालोजी राजाकडे भिरकावले. तदनंतर श्री स्वामी समर्थ हे अक्कलकोटातील थोरल्या वेशीजवळ येऊन दिगंबर अवस्थेत बसले. तेव्हा त्यांना नेसण्यासाठी कौपीन देण्यात आले. श्री स्वामी समर्थ हे निश्चल अवस्थेत बसलेले असताना तेथे रिसलदार अहमद अली खान आणि रामा रंगारी हे दोघे टवाळखोर आले. श्री स्वामींची टवाळी करण्याच्या हेतूने त्यांनी श्री स्वामींना एक रिकामी चिलीम दिली. तेव्हा श्री स्वामींनी त्या रिकाम्या चिलमेतून त्या दोघाही टवाळखोरांकडे पाहिले. तेव्हा त्यांनी ती चिलीम तोंडाशी लावून ते ओढू लागले. तेव्हा त्या रिकाम्या चिलमीतून धूर निघू लागला. ते पाहून त्या दोघांनाही अतिशय आश्चर्य वाटले. ते दोघेही श्री स्वामींच्या पुढे नतमस्तक झाले. तेव्हा अली खान त्यांना म्हणाला की महाराज मुझे माफ करो. तेव्हा श्री स्वामींनी फक्त स्मितहास्य केले. रामा रंगारीने श्री स्वामींना विचारले की आपले येथे कोणी आप्तेष्ट आहेत का. तेव्हा त्याच्याकडे पाहत स्मितहास्य करीत श्री स्वामी म्हणाले की येथे जवळच बुधवार पेठेमध्ये माझा एक भक्त राहतो. तेव्हा त्या काळी सोळप्पा नावाचा एक पुजारी राहत होता.